नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयवंत दळवी यांच्या स्वप्न रेखा ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात जयवंत दळवींच्या सिद्धहस्त लेखणीतनं साकारलेली कथा रंजना. या गोष्टीला आता बरीच वर्ष झालेली आहेत. जवळजवळ 30 वर्ष तरी लोटली असतील. एवढ्या काळात कितीतरी घटना झाल्या, बऱ्या वाईट सुखदुःखाच्या. पण सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी त्या एका आठवणीनं मी नेहमीच व्याकुळ झालोय. माझ्या स्मृतीप्रमाणे माझ्या अंतर्मनावर असा जबरदस्त ठसा ठेवून गेलेली दुसरी कुठलीही घटना नाही. ही घटना म्हणजे माझी आणि रंजनेची भेट. ही भेट जेवढी आकस्मिक होती तेवढीच अकल्पितही होती. ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की अशी एक मुलगी या विश्वात असेल म्हणून. ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की ती अशी भेटेल म्हणून. ती दिसताच मी कणाकणानं अस्वस्थ झालो. तिची भेट व्हावी म्हणून धडपडलो. ती आपणहून येऊन भेटली, पण मी माघार घेतली. या घटनेला आता जवळजवळ 30 वर्ष झाली. गेली 30 वर्ष ती एक आठवण मी पुन्हा पुन्हा आळवतो, सद्गदित होतो, कातर होतो. डोळ्यात पाण्याचा झरा फुटतो आणि मग दीर्घ उष्ण निश्वास सोडत मी विचार करत राहतो. मी मलाच विचारतो, तू अशी माघार का घेतलीस? अशी माघार घेणं योग्य होतं का? तू तिला फसवलंस. पण लगेच दुसरं मन म्हणतं, नाही नाही, खरं सांगतो, मी तिला फसवलं नाही. आणि हृदयातल्या तळाशी असलेल्या प्रामाणिकपणावर आणून मी ती म्हणतो की तिला मी फसवलं हे खरं नाही. तिच्या भेटीसाठी मी धडपडलो हे खरं, पण आपण होऊन तिची भेट घेण्याचं धैर्य सुद्धा मला झालं नव्हतं. तिची भेट व्हावी म्हणून मी अधीर झालो होतो हे खरं. त्यासाठी मी तिच्या घराभोवती घिरट्या घातल्या हेही खरं. पण तिला भेटण्यात मी पुढाकार घेतला नाही. तेवढं धैर्य माझ्यात नव्हतंच. पण तीच आपणहून भेटली. त्या भेटीत सुद्धा मी तिला स्पर्श नाही केला, तिने स्पर्श केला. आणि तरीही मी माघार घेतली हे खरं. खरं सांगायचं म्हणजे अशा उन्मादाच्या धुंदीच्या क्षणी माघार घेण्याचं माझं वय नव्हतं. त्यावेळी अवघ्या 25शीत होतो मी. या वयात माणसं वेडीवाकडी वागतात. मन धुंद होणं, बेबंद होणं, मनाचा तोल सुटणं, या साऱ्या गोष्टी या वयात होतात. पण माझ्या बाबतीत तसं झालं नाही. तसं झालं असतं तर अर्थातच ते स्वाभाविक म्हणता आलं असतं. कारण परमेश्वरानं माझ्यावर रूपाची खैरात केली होती. आता उतार वयामुळे मी थकलोय, हटलोय हे खरं, पण आजही मी जसा दिसतो त्यावरून तरुणपणी मी कसा दिसत होतो याची कुणालाही कल्पना येईल. त्या काळातले माझेच फोटो मी अजूनही मोठ्या आवडीनं बघतो. 5.6 फूट उंची, चांगला भरदार मांसल देह, छातीचं रुंद तकट, कुरळे केस आणि गोरा पान चेहरा. त्यावेळी एका चित्रपट कंपनीने सुद्धा मला बोलवून घेतलं होतं. पण घरच्या वडीलधाऱ्या माणसांनी मंजुरी दिली नव्हती. चित्रपटातलं वातावरण मायावी असतं. तिथं नुसत्या रूपाच्या आणि अवगुणांच्या बायका येतात. त्यामुळे माझं पाऊल घसरेल आणि घराण्याचं नाव जाईल या भीतीनं घरच्या माणसांनी मला चित्रपटात जाऊ दिलं नव्हतं. याच खानदानी विचारांचे संस्कार माझ्या मनावर होते त्यामुळे असेल, किंवा वेगळं पाऊल टाकायला लागणारा धीर किंवा अविचार म्हणा माझ्यापाशी नव्हता म्हणून असेल. पण मी ऐनवेळी माघार घेतली हेही काही खोटं नाही. माझ्या रूपावर भाळलेल्या मुलीच्या मी जवळ आलो आणि माघारी फिरलो. तोल जाऊ दिला नाही, वाकडं पाऊल पडू दिलं नाही.
तोल सुटण्याआधी जाग आली. पाय अधिक गोवले जाण्याआधी मी काढता पाय घेतला. त्याबद्दल मी अनेकदा नशिबाला दुवा देतो, पण तरीही माझं मन व्याकुळ होतं, दुःखी होतं. पूर्वी परीक्षा झाल्यानंतर केवळ गंमत म्हणून ठिकठिकाणी फिरण्याची माझी प्रथा होती. कुठेतरी नातेवाईकांच्याकडे जावं, कोणा परगावच्या मित्राकडे जावं, 8-15 दिवस ख्याली खुशालीत राहावं आणि पुन्हा मुंबईला येऊन चाकोरीनं चालू लागावं, अशी माझी प्रथा होती. 8-15 दिवसांसाठी मुंबई सोडतात मन बळेच धुंद करावं, स्वप्नस्थ व्हावं, बेतालपणे हिंडावं, फिरतीत कोणी युवती भेटेल अशी कल्पना करावी, तशी कोणी दिसलीस तर तिच्यावर हृदय ओवाळून टाकावं, मनातल्या मनात तिच्याशी हिंडा फिरायला जावं, कोणाचं तरी अनुकरण करून तिच्यावर 4 ओळींची कविता लिहावी, उरलेल्या दिवसात ती कविता स्वतःशीच गुणगुणावी, कल्पनेच्या विश्वात तिच्याशी लग्न करावं आणि त्याच कल्पनेत मशगूल व्हावं, हा एक मनाचा छंद होता. पण त्यापलीकडे मात्र दौड नव्हती. कल्पनेतच रंगून जाणाऱ्या लोकांचा एक वर्ग असतो. या वर्गात कितीतरी लोक असतात. मी स्वतः या वर्गातला होतो. अशा लोकांची धुंदी कल्पनेतच पेटते आणि कल्पनेतच विसते. कल्पनेच्या बाहेर पडून हालचाल करायचं धैर्य या लोकात नसतं. माझ्या बाबतीत तसंच होतं. एखाद्या आवडलेल्या मुलीकडे बघावंसं वाटायचं, पण तिच्याकडे बघता बघता तिने नजर उचलून बघितलं म्हणजे माझी नजर आपोआप पायाच्या अंगठ्यावर पडायची. पण तरीही चोरून बघण्यात, कल्पनेत रमण्यात विलक्षण सुख मिळायचं. एकदा असाच मी कोकणात गेलो होतो, गोव्याच्या सरहद्दीवर. तिथं मनू धराधर नावाचा माझा मित्र जकात खात्यात नोकरीला होता. त्याच्याकडे मी 10-15 दिवस उतरलो होतो. ते गाव इतकं सुंदर होतं की आणखीन 4-6 दिवसांनी मुक्काम वाढवावा असा विचार होता. माडांच्या लांबच्या लांब बागा, नग्न स्थूल बायांसारखी उभी असलेली फणसाची झाडं, फळं धरलेली आंब्याची झाडं, काही ठिकाणी नुसता मोहर ढाळणारी आंब्याची झाडं, अनेकांच्या परसात मोगऱ्याच्या बहरलेल्या वेली, जागोजाग सुरंगीच्या कळ्यांचा खच, काही ठिकाणी हवेवर तरंगत खाली पडणारी बकुळीची फुलं, सारं वातावरण नुसतं सुवासानं धुंद पुंद झालेलं असायचं. पायघोळ तलम पायजमा चढवून आणि लखनौ पद्धतीचा मलमलचा कोरीव सदरा घालून पुढं छाती बाहेर काढावी आणि वातावरणातला मादक सुगंध छातीत भरून घेत मोकाटपणे फिरावं, आसपासच्या बागेत बसावं, कुळवाड्याच्या अंगावर चवली टाकून त्याला आडसर काढायला लावावं आणि त्या आडसरातलं थंड शीतल पाणी प्यावं, आतली मलई खावी, पुन्हा भटकावं, असं रोज चाललं होतं. एकदा देवळाच्या आवारात जांभळं खाऊन हात धुण्यासाठी मी शेजारच्या विहिरीवर गेलो. तिथे रंजनेला मी प्रथम बघितलं आणि खरं सांगतो अक्षरशः थक्क झालो. समुद्र किनाऱ्यावर रमत गमत फिरता फिरता एकदम एखाद्या शिंपल्यात मोती दिसावा ना, तसं झालं. त्या मागासलेल्या परस्थ खेड्यात हे पाणीदार लावण्य बघताच मी स्तंभित झालो. कमरेवर एक आणि दुसऱ्या हातात एक अशा 2 कळशा घेऊन ती नुकतीच विहिरीवर आली होती. वयानं 20 वर्षाची असेल. प्रकृतीनं तशी सडसडीतच होती, पण साऱ्या अंगाला गोकर्णीच्या फुलाप्रमाणे एक प्रकारचं टप्पोरे पण होतं. ते दृश्य आजही माझ्या नजरेसमोर आहे. जणू एका क्षणापूर्वी मी तिला विहिरीवर पाहिली इतकी ताजी प्रतिमा माझ्या मनात ठाण देऊन बसली आहे. गोरी माणसं मी खूप पाहिली आहेत, पण रंजनेचं गोरेपण वेगळंच, त्याला तोडच नाही. दंड, हात, पायाच्या पोटऱ्या यावर एक प्रकारची तुकतुकीत गोलाई होती. संगमरवरी शिल्पावर कालांतरानं एक तुकतुकी झिलई येते ना, तशी झिलई तिच्या गात्रांवर होती. सुदृढ प्रकृतीमुळे अंगाअंगात पुष्टता होती. त्या काळात 5वारी साड्यांची पद्धत नव्हती. 9वारी नेसणं आणि कामासाठी सुटसुटीतपणा यावा म्हणून उजवीकडचा ओचा वर खोवलेला,
त्यामुळे तिचा उजवा पाय गुडघ्यापर्यंत अनावृत्त राहिला होता. मला आठवतंय, तिच्या पायावर मागून गुडघ्याच्या घडीला 2 लालबुंद आडव्या रेषा होत्या. उत्कृष्ट भाग म्हणून मास्तरानं पेपरात लालशाहीचा टाक ओढावा ना, तशा. साऱ्या अंगावर एक प्रकारची लालसर झाक फाकली होती. लाल रक्ताची छटा नसा नसात पांगली होती. आजही मला पक्क आठवतंय, तिने आपलं पुष्ट मांसल अंग लाल वॉईलनं झाकलं होतं. त्या लाल साडीवर काळे ठिपके होते, त्यामुळे लाल भडक रसरशीत कलिंगड फोडून तिच्या अंगावर टाकली आहेत असं पहिल्या कटाक्षाला भास व्हायचा. राजूचा विळखा तिने कळशीच्या मानेला आवळला आणि कळशी अलगद विहिरीत फेकून दिली. त्यासरशी रहाटाच्या खुंट्यांना विलक्षण गती मिळाली आणि सुट्ट्या खुंट्या एकमेकात विलीन झाल्या. असंच या पोरीत विलीन होता आलं असतं तर. माझ्या कल्पनेत एक लय उठली. मग तिनं कमरेतनं पुढं वाकून एक खुंटी ओढायला सुरुवात केली. त्यावेळी भारानं तट्ट झालेल्या चोळीला ज्या सुरकुत्या पडल्या होत्या ना, त्या मी आजसुद्धा विसरलेलो नाही आहे. ते निकोप सौंदर्य बघून मी निखालच वेडा झालो. कानशिलं लाल झाली, डोळ्यातून आग पेटली. परीक्षेत कठीण पेपर सुटेनासा झाला ना, म्हणजे असं व्हायचं तसं झालं. छातीत वेगळीच धडधड सुरू झाली. तिच्याशी काही बोलण्याचा धीर मला झाला नाही. तिच्या पसरट चक्करडीवर फुललेल्या मोगऱ्याचा गबदूल गजरा होता, तो बघत मी क्षणभर तिथंच थांबलो. मी तिला पाहतोय हे तिला माहिती होतं, पण ती बोलली नाही. आपल्या नाजूक जीवणीला किंचित बाक देऊन तिने स्मित केलं का केल्यासारखं मला वाटलं कोण जाणे, पण तिच्या नजरेला नजर देऊन स्मित करण्याचं किंवा हसण्याचं धारिष्ट्य मला झालं नाही. तिच्याशी दृष्टीभेट होताच मी खाली वाकलो आणि जांभळाच्या रसानं माखलेला हात धुण्यासाठी हातांची चाळवाचाळव केली. तिने कळशी उचलली आणि कमरेतून वाकून माझ्या हातावर धार धरली. जांभळाचा रस तो काय पहिल्या धारेत निपटून निघाला, पण हात अजून बरेचसे स्वच्छ व्हायचे असं ढोंग करून मी हात चोळत राहिलो. मी हात चोळेपर्यंत तिने धार धरली. 1-2दा धार हाताबाहेर पडली, तेव्हा तिचं लक्ष माझ्या हातावर नसून माझ्यावर आहे हे मला जाणवलं आणि मी सुखावून गेलो. ती वाकली होती, मीही वाकलो होतो. त्यामुळे तिचं डोकं माझ्या डोक्या शेजारी आलं होतं. जरा नजर वर उचलून मी बघितलं. चोळीतून आवळून धरलेल्या उरोभागांमधनं धुरकट काळसर रेषा दिसली. देवापुढं जाळणाऱ्या उदबत्तीच्या काडीतून धुराची रेषा वर सरकावी ना, तशी रेख. उन्मादक सुगंधानं सारं मन तरंगल्यासारखं झालं. शेवटी कळशी रिकामी झाली तसं हात धुण्याचं लांबलेलं काम थांबवावं लागलं. तरी हातरुमालानं हात पुसण्याचं किंवा पायजाम्यावर पडलेले चिखलाचे शिंतोडे झटकण्याचं निमित्त करून मी तिथं बराच वेळ रेंगाळलो. तेवढ्यात तिनेही पुन्हा कळशी भरून घेतली आणि दातांच्या कण्यांनी खालचा ओठ चावत ती भरलेल्या कळशा घेऊन निघून गेले. त्या दिवसापासनं माझी झोप उडाली. रात्री बिछाण्यात पडल्या सुद्धा मी तेच एक दृश्य नजरेसमोर ठेवून वेळ घालवायला लागलो. चालताना बोलताना वेड्यासारखं व्हायचं. त्या एका चित्रात मन गुंतून राहायचं. ती पोर पुन्हा दिसावी म्हणून सकाळी उठून मी देवळाच्या दिशेनं निघत होतो. एकदा सकाळी ती परसातली केळ तोडत होती. केळीची सोपं काढून कौलांवर वाळत टाकत होती. त्यावेळी सोललेले केळीचे दांडारे तिच्या अवयवांसारखे गोरे तुकतुकीत दिसत होते. क्षणमात्र मी देवळात बसलो आणि परत फिरलो, तेव्हा तिची स्थूल आणि गोरी गोमटी आई पाटावर तांदूळ घेऊन निवडत होती आणि ही पोर घडाच्या केळ्यांना चुन्याची बोटं चढवत होती. या साऱ्या गडबडीत तिचं माझ्याकडे सुद्धा लक्ष नव्हतं. तिचं लक्ष वेधण्यासाठी मी पुन्हा खोकलो. वाहणीतला खडा काढण्याच्या निमित्तानं क्षणभर थांबलो, खाली वाकलो, पण तिचं लक्षच नाही.
मी पुन्हा पुन्हा खोकलो तेव्हा जाड काचेच्या भिंगातनं म्हातारीनं तेवढं माझ्याकडं बघितलं, पण त्या पोरीनं मात्र ढुंकूनही पाहिलं नाही. तो प्रकार मला मगरुरीचा वाटला. केळी लवकर पिकावी म्हणून त्यावर चुन्याची पुटं चढवण्यात एवढं कशाला दंग व्हायला पाहिजे. मला खरोखर राग आला. काही प्रमाणात अपमान झाल्यासारखंही वाटलं. त्या घरावरून पुन्हा फिरकायचं नाही असाही विचार मनात आला, पण तो टिकला मात्र नाही. संध्याकाळी देवाला जाण्यासाठी म्हणून मी पुन्हा त्याच रस्त्यानं वळलो. त्यावेळी ही पोर तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर पाय सोडून बसली होती. बसल्या बसल्या जुईच्या फुलांचा गजरा करत होती. तिच्याकडे पाहता पाहता फाटकाच्या बाजूला बैठक मारून तिची आई दुर्वा काढत होती ते माझ्या लक्षातही आलं नाही. किंबहुना ती तिथे नाहीच असं वाटल्यामुळे मी मोठ्यानं खोकत होतो, पण तिने वळून पाहिलं नाही. माझं खोकणं ऐकून तिची आई मात्र उठून उभी राहिली. तिच्या अनपेक्षित हजेरीमुळे मी भांबावून गेलो. तिथून पळ काढणार एवढ्यात म्हातारी म्हणाली, मुंबईचे तुम्ही? हो. इथं कोणाकडं पाहुणे? मनू धराधरकडे. धराधर? पोरीकडे वळून बघत तिने क्षणभर विचार केला आणि काहीतरी आठवल्यासारखं करत ती म्हणाली, म्हणजे ते कष्टमातले? अहो तेच. राहाल महिनाभर? छे छे, जुईचा गजरा विकायचा आहे? नाही रे बाबा, पोर आपल्यासाठी करतीये, पण हवा असला तर असाच घेऊन जा. पोरीचं काय, माळील उद्या. फुलांचा भारी सोस हो तिला. नाही नको, राहू दे. असं म्हणत मी क्षणभर तिथंच खोळंबून उभा राहिलो, पण या संवादाचा त्या पोरीवर मात्र परिणाम झाला नाही. फक्त फुलांमागून फुलं खोवून ती गजरा गुंफण्यात गर्क झालेली होती. म्हातारी ही काही अधिक बोलत नाही हे लक्षात येताच मी जड पाय हलवले आणि देवळात गेलो. देवळाच्या चबुतऱ्यावर बराच वेळ बसून राहिलो. त्या सर्व वेळात प्रत्येक क्षणाला मी त्या पोरीचाच विचार केला. ती एवढी घुमी का, अबोल का, एवढी मगरूर का? तिला माझ्याबद्दल काहीच कसं वाटत नाही. अशी प्रश्नांची साखळी सारखी वाढत असताना दिवस मावळला हे माझ्यासुद्धा लक्षात आलं नाही. बाहेर काळोखाचं वलय पसरलं होतं म्हणून घरी परतण्यासाठी मी उठलो, मात्र पाठीमागून चाहूल ऐकू आली. ती पोर ताम्हणातनं पेटतं निरांजन घेऊन देवळात येत होती. हाताची खोलपी करून तिनं ती ज्योतीवर धरली होती आणि नवऱ्याच्या शेल्याला पदर बांधून बाशिंग सावरत नवरीनं सप्तपदीच्या वेळी चालावं तशी ती चालत होती. देवळात येताच तिने माझ्याकडे रोखून बघितलं आणि पायात वेग ओतून ती गाभाऱ्यात गेली. पटापट वाती सारून तिने एकूण एक लांबण दिवे पेटवले आणि पुन्हा एकदा माझ्याकडे बघत उभी राहिली. तिथं कुणीही नव्हतं. ती आणि मी. आयुष्यात प्रथमच धीर करून मी तिच्या नजरेत बघितलं. तिची नजर वेगळीच होती. खूपसं धन एकदम दृष्टीसमोर येताच दृष्टी हावरटपणे बावचळावी ना तशी बावचळली होती. क्षण दोन क्षण ती तशीच पाहत राहिली. अधूनमधून मी इकडे तिकडे नजर खेळवली, पण तिने मात्र अक्षरशः आढळ ठेवली. पण क्षणात तिची दृष्टी बदलली. तिची बुबुळं अशी काही स्थिर झाली की बुबुळावरच्या काळ्या बाहुल्यातनं तिला दिसतंय का नाही अशी विचित्र शंका आली. तिच्या डोळ्यांना अंधत्व आलंय का काय असं वाटायला लागलं आणि मग हळूच हुंदून हुंदका दिल्यासारखं करत ती तिथनं तरा तरा निघून गेली. इतकी की थोड्या अंतरावर जाताच मान खाली झुकवून ती पळतच सुटली. तिचं ते वागणं मला चमत्कारिक वाटलं. एवढा धीर करून काही क्षण स्तब्धपणे डोळ्याला डोळा भिडवणारी पोर अशी लाजत पळत सुटते याचं मला आश्चर्य वाटलं. मी माझ्याच मनाला विचारलं, अरे वेड्या, तू काही बोलावंस म्हणून ती उभी होती आणि तू मात्र नुसता खुंटासारखा उभाच राहिलास. तिला जवळ घेऊन तिचं डोकं छातीवर घेणं दूर राहिलं, पण तुझं नाव काय एवढा तरी एक प्रश्न तिला विचारायचा.
स्वतःच्याच मूर्खपणाला दोष देत मी घरी परतलो. कोणाशी बोललो नाही. रात्री मनूशी गप्पा करत अंगणात बसत होतो, पण त्या रात्री त्याच्याशी गप्पा मारणं सुद्धा मला जमलं नाही. दोन्ही हातात पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र घेऊन ती झोपायला खोलीत गेली आहे. ती जाताना हवेत उठलेल्या लहरीवर जुईचा मादक गंध लहरतोय. ती ताटकळत बिछाण्यावर बसली आहे. असा विचित्र भास मला व्हायला लागला. त्या भासानं अस्वस्थ होऊन मी भारल्यासारखा खोलीत गेलो आणि बिछाण्यावर आडवा झालो. ती रात्र अक्षरशः जागून काढली. ते एक वय असतं, ती एक अवस्था असते. त्या वयात आणि त्या अवस्थेत असं का होतं हा प्रश्न नसतो आणि त्या प्रश्नाला उत्तरही नसतं. पण हृदयात खोलवर काहीतरी होत असतं. एकसारखी टोचणी लागून आपलं हृदय झपाझप पोखरलं जातं. तो अनुभव मी तिथे त्या खोलीत प्रथम अनुभवला. तो अनुभव पहिला आणि अखेरचा सुद्धा. त्यानंतर दुसऱ्या रात्री ती पुन्हा देवळात आली. ती येईल अशी माझी अपेक्षा होतीच, तशीच ती आली. पेटती फुलवात घेऊन तिने थरथरत्या हातानं सर्व लामण दिवे लावले आणि ती गाभाऱ्याच्या बाहेर आली. हातातलं ताम्हण तिने खाली ठेवलं आणि माझ्याशी जुनी ओळख आहे असं दाखवत तिने माझ्याकडे बघितलं. अंतरपाट बाजूला होताच गळ्यात माळ घालताना एकमेकांच्या नजरेत बघावं तसं तिने आणि मी बघितलं. मला हसणं सुचण्याआधीच गुलाबी ओठांच्या मधोमध मोत्यांचा सर दाखवत ती खळकन हसली आणि लाजत खाली मान घालून देवळाच्या मागं गेली. मागोमाग मीही गेलो. तिथं गर्द काळोख होता. भीतीनं माझी गात्रं कापत होती, तरीही धीर करून मी तिच्या समोर उभा राहिलो. सुकलेल्या तोंडातून शब्दसुद्धा फुटेना. तेवढ्यात ती स्वतःला हरवून गेली. इतकी की काय होतंय हे मला कळण्याआधी तिने मोठ्या आवेगानं मला कडकडून मिठी मारली. ताकद एकवटून आलिंगन दिलं आणि माझ्या धडधडत्या छातीवर डोकं टेकलं. कुणी येईल इथे एवढंच मी कष्टानं बोललो. ताबडतोब तिने आपली मांसल बोट माझ्या ओठांवर टेकली आणि माझे ओठ चाचपले. बोटांना तिळाच्या तेलाचा वास येत होता. मी तिथं तोंडातून शब्द काढू नये असं सुचवण्यासाठी का तिने माझ्या तोंडावर बोटं ठेवली होती? हा विचार मनात येतो न येतो तोच तिने आपली मान वर उचलली आणि आपल्या पुढाकारानं तिनं माझं पहिलं वहिलं चुंबन घेतलं. ओठांनी आणि दातांनी माझे ओठ चुरगळून टाकले. क्षणभर आम्ही तसेच उभे राहिलो. तेवढ्यात भीतीने की काय कोण जाणे मला कोणाची तरी चाहूल ऐकू आली आणि मी माझे हात सोडवून घेतले. त्याच क्षणी खाली मान घालून मोठ्या धुंदीनं ती पळत सुटली. दुसऱ्याच दिवशी मात्र तिची आणि माझी चुकामूक झाली. मी आशेनं देवळात वाट बघत बसलो, पण ती आलीच नाही. नाना तर्क वितर्क करत मी घरी आलो. घरी येताच त्या पोरीवरनं मनूनं माझी चेष्टा करायला सुरुवात केली. हे प्रकरण त्याला कसं कळलं याचं मला आश्चर्य वाटलं. मनूनं आडून आडून बरेच प्रश्न विचारले. मीही त्याला रात्री अंगणात बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ते ऐकून झाल्यावर मनू खो खो हसला आणि म्हणाला, अरे वेड्या, सारं सांगून बसलास की रे. अरे त्या पोरीकडनं मला हे कळलं असं मी फक्त दाखवलं, फसवलं तुला आणि तू सारं सांगून बसलास. तो पुन्हा एकदा तसाच हसला. मी मनुष्य फसून का होईना पण मन मोकळं केलं याचं मला दुःख नाही झालं. कारण 1-2 दिवसात मी त्याला हे सारं सांगणार होतोच. कारण तिच्याशी लग्न करायचं म्हणजे मला मनूची मदत हवी होती. विशेषतः घरच्या सनातनी लोकांची संमती मिळवायला मला मनूचंच सहाय्य हवं होतं. नाहीतर भाविणीच्या या पोरीशी लग्न करणं मला अशक्य झालं असतं. अर्थात शक्यतेची पर्वा न करण्या इतकं माझं मन खंबीर बनत होतं हेही काही खोटं नाही.
पण तरीसुद्धा तिची आणि माझी भेट झाली हे मनूला कसं कळलं हे जाणून घेण्यासाठी मी मनूशी हेका धरला. तेव्हा तो हसत खोलीत गेला आणि हिरव्यागार केळीच्या पानात बांधलेले जुईचे 2 सुवासिक गजरे त्याने आणले, माझ्या मनगटात बांधले आणि म्हणाला, आता घे वास. वास घेताच माझ्या मनात विचार आला, हे गजरे त्या पोरीनं आणून दिले असले पाहिजेत. पण तरीही मी विचारलं, कोणी आणले हे गजरे? अरे तुझ्याच पोरीनं, रंजनेनं. वास घेता घेता त्या वासात विरघळून जावं असं वाटायला लागलं. तेवढ्यात कानापाशी तोंड आणून डोळे मिचकवत मनू म्हणाला, हवं तर जुळवून देतो, घे उपभोग आणि कर छू. मला एकदम धक्काच बसला. जळत्या काडीचा चटका बसावा ना तसं वाटलं आणि मी ताडकन मनूला म्हणालो, डोंट बी सिली. अरे किती गोड पोरगी आहे ती, तिच्याशी लग्न करूनच तिला घेऊन जातो. अरे मस्तानी आहे मस्तानी, ती माझी बायको झाली ना तर मी स्वतःला धन्य समजेन. मी इतक्या आर्जवी स्वरात बोललो की मनू गंभीर झाला आणि म्हणाला, ती रंजना मुकी आणि बहिरी आहे हे तुला माहिती आहे ना? खळकन एक तारा तुटला. काहीही न सुचून मी मनूच्या पुढ्यात हुंदके देऊन रडलो. ती अख्खी रात्र रडून घालवली आणि मनूच्या सल्ल्यानुसार तिथला मुक्काम सोडून दुसऱ्याच दिवशी सकाळच्या मोटारीनं मी परत निघालो. मनूच्या घरासमोरच मोटर स्टँड होता. नाकातोंडातनं गरम वाफ सोडत खिडकीपाशी मी सुन्न होऊन बसलो होतो. मोटारला हँडल मारताना मोटर डुचमळत होती. शेवटी इंजिनाचा घर्र घर्र आवाज सुरू झाला. तेवढ्यात मनूच्या घरी जाऊन रंजना धावत मोटार स्टँडवर आली. मनू बाहेर उभा होता. तो माझ्या कानात म्हणाला, रंजना येतीये धावत धावत. मी वळून बघितलं. धावत ती मोटारपाशी आली. तिच्या हातात केळीच्या पानाची पुडी होती. मी क्षणभर तिच्याकडे बघू शकलो. तिच्या तोंडावरचे भाव कळण्याआधीच मोटार सुटली. धुळीचे लोट उठले. वळून पाहिलं तेव्हा पदर तोंडावर घेऊन ती रडत होती आणि आपण त्या गावचाच नाही अशा टेचात मनू घरी चालला होता. मी मुंबईला आल्यानंतर काही काळ लोटला. मग मनूकडून एकदा पत्र आलं. त्यात रंजनेचा ओझरता उल्लेख होता. बारीक तापानं ती गादीला खिळली होती. मधून मधून वाटायचं पुन्हा तिथे जावं, रंजनेला जिवंत करावं. ती मुकी बहिरी असली ना तरीही तिला सुद्धा मन आहेच ना, तिला ही भावना आहेतच ना. पण मनातला विचार स्थिर होण्याआधीच मनूनं तिच्या निधनाची वार्ता कळवली. त्यानंतर पुन्हा एकदा मी चाकोरीत पाय टाकला. लग्न केलं. मधुचंद्रासाठी बेंगलोरला गेलो. माझ्या पत्नीशी सर्व परीनं रममाण झालो. पण खरं सांगतो, देवळातली ती धुंदी मी पुन्हा कधीही अनुभवली नाही. ते पहिलं चुंबन, पहिलं आलिंगन, ती बोलकी नजर, तेच पहिलं आणि शेवटचं सुख. त्यानंतर मला मुलं झाली. पहिली मुलगी 10व्या वर्षीच देवाघरी गेली. ती मुकी आणि बहिरी आहे हे कळण्याआधीच 12व्या दिवशी मी तिचं नाव ठेवलं होतं रंजना. रंजना नावातलं रहस्य जसं कधी कुणाला कळलं नाही, तसंच ती देवाघरी जाताच मी बेसुमार का रडलो हेही कुणाला कधी कळलं नाही, कळणारही नाही. किती प्रसंग आले आणि गेले, सुखाचे दुःखाचे, पण प्रत्येक क्षणी मला रंजनेची आठवण येते. रंजना अशी मुकी हाक मारतो आणि आतल्या आत रडतो. कधी चुकून जागेपणी तर कधी स्वप्नात माझ्या तोंडून हाक सुटते, रंजना ग, अगदी व्याकुळ आवाजात. आणि मग माझी पत्नी म्हणते, पोटच्या पोरीचं दुःख आता विसरायचं नाही का? होय ग,
विसरतोय असं म्हणून मी अश्रू पुसायला लागतो. श्रोते हो, ही होती जयवंत दळवींची रंजना. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात दळवींच्या अजून काही कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.